सब सहारन देश म्हणजे उत्तर आफ्रिकेमधले हे देश यांना जगातील सर्वात गरीब देश समजलं जातं. उदाहरणार्थ बुर्किनो फासो, गांबिया, बेनिन, गिनी, माले वगैरे. या देशांमध्ये लहान मुलांमधील कुपोषणाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे, म्हणजे अंदाजे 20 ते 22%. आणि स्वतःला विश्वगुरू म्हणवणाऱ्या देशात लहान मुलांमधील कुपोषणाचं प्रमाण आहे अंदाजे 32%. भारतातील स्त्रियांमधील कुपोषणाचं प्रमाण 2019 ते 21 नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे डेटानुसार 18.5% होतं. 23-24 मध्ये ते वाढून 19.7% झालं. पुरुषांमध्ये 16.2% होतं, ते वाढून 19.7% झालं. NFHS 6च्या डेटानुसार 18 वर्षाच्या आत लग्न होणाऱ्या मुलींची संख्या 20.1% आहे. 10 वर्षापेक्षा अधिक शिक्षण घेतलेल्या स्त्रियांची संख्या फक्त 46% आहे. हे आकडे भीतीदायक आणि लाजिरवाण आहेत. सरकारच्या हे लक्षात आलं आणि याच्यावर काहीतरी पावलं उचलली पाहिजेत असं त्यांनी ठरवलं. उपाय काय? तर त्यांनी ठरवलं की हा डेटा पारदर्शकपणे जाहीरच नाही करायचा. उदाहरणार्थ, जन्माच्या वेळेचे लिंग गुणोत्तर हा निकष त्यांनी गाळलाय, कारण जगभरात लाज निघत होती. शौचाची व्यवस्था, स्वच्छ इंधन, 5 वर्षांखाली मुलांचा जगण्याचा दर म्हणजे मॉर्टॅलिटी रेट वगळला. शिवाय रक्तक्षयाशी संबंधित 7 निकष वगळले. त्यांनी 30 इंडिकेटर्स दाखवायचं नाही असं ठरवलं. म्हणजे ज्या परीक्षेत नापास होणार तो पेपरच फाडून टाकायचा. आणि हे फक्त NFHSच्या सर्व्हेमध्येच करतायत असं समजू नका. बेरोजगारी असो, GDP असो, दारिद्र्य असो, रस्ते मोजणे असो, जंगल मोजणं असो, कोविडमधले मृत्यू असो, किती उदाहरणं देऊ. जवळपास प्रत्येक डेटामध्ये फेरफार किंवा घोळ आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या सरकारी डेटाला आता विश्वासार्ह समजत नाहीत असं अनेक रिपोर्ट्समधून दिसून आलंय. एवढंच कशाला, नुकतीच द हिंदूमध्ये बातमी आली होती की जनगणनेमध्ये सुद्धा डेटा आकर्षक दिसेल अशी काळजी घ्या अशी ताकीद वरून दिली गेली. फक्त आणि फक्त खोटेपणा. म्हणजे जर त्यांना आजार मान्यच नाही, आजाराचे निदानच खोटेपणाचे करायचे ठरवलंय, तर उपचार होतील का? विचार करा.